हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. आज आपण बघणार आहोत ते तुम्ही स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता. ते म्हणजे स्टफिंग गार्लिक ब्रेड. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्टफिंग गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण लसूण घेणार आहे. मी ते 7 ते 8 पाकळ्या सोललेला लसूण घेतला आहे. त्यातच आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेणार आहोत आणि कोथिंबीर घेणार आहोत. हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे. ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाणी न वापरता आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता, खूप जास्त बारीक नाही, अशी जाडसर पेस्ट बनवून रेडी झाली आहे. आता मी इकडे बटर घेतलं आहे. हे 50 ते 60 ग्राम 1/4 एवढं बटर आहे. हे सॉल्टेड बटर आहे. आता यामध्येच आपण जी पण चटणी वाटवून ठेवली होती, मिरची, लसूण आणि कोथिंबीरची, त्यामध्येच घालणार आहोत अर्धा चमचा एवढे चिली फ्लेक्स आणि हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. मी बटरमध्ये पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. रूम टेम्परेचरवरच आपल्याला बटर घ्यायचं आहे. आपण स्टफिंग गार्लिक ब्रेड बनवतो, त्यासाठी मी इथे 1 वाटी कांदा घेतला आहे, 1 वाटी टॅमॅटो आणि 1 वाटी एवढं सिमला मिरची आणि गाजर किसून घेतलं आहे. हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया आणि यामध्येच घालणार आहोत काही जिन्नस. चवीनुसार मीठ, 1/4 टीस्पून काळी मिरी, 1/4 टीस्पून मिक्स हर्ब आणि हे सर्व मिश्रण आपण एकदम व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता मिश्रण एकजीव झाले आहे. आता यामध्येच घालणार आहोत 2 मोठे चमचे एवढं मेयोनीज घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे आपलं स्टफिंग बनवत आहोत. इकडे आपलं स्टफिंग रेडी झालं आहे. मी मिक्स करून घेतलं आहे. आता ब्रेडवर आपल्याला सर्वात प्रथम चीज लावून घ्यायचं आहे. मी इकडे मोझरेला चीज घेतला आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्लाइस चीज वापरलं तरी चालेल. आणि त्यावरच आपण मिश्रण ठेवून देणार आहोत. जे पण आपण स्टफिंग बनवलं होतं त्याच्यावर आपण हे स्टफिंग लावून घ्यायचं आहे. या प्रकारे मी लावून घेतलं आहे. आता यावर परत आपण मोझरेला चीज ठेवणार आहोत. चीज मला फार आवडते, त्यासाठी मी थोडी जास्त घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीजचे प्रमाण कमी जास्त करू शकता. दुसरी ब्रेडची स्लाइस घेऊन आपण जे पण बटर बनवून ठेवलं होतं त्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट घालून जे बटर आपण बनवून ठेवलं होतं ते वरच्या साईडला या प्रकारे लावून आपल्याला उलट्या बाजूने पहिलं पलटी करायचं आहे. म्हणजे जे बटर लावलं होतं ती बाजू आपल्याला तव्याच्या खाली ठेवायची आहे आणि वरच्या ब्रेडलाही आपण या प्रकारे बटर लावून घेणार आहोत. अशाच प्रकारे दोन्ही साईड आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय इकडे मी कशा प्रकारे भाजत आहे की नाही. एकदम झटपट होणारी रेसिपी, घरी नक्की ट्राय करा. जर तुम्ही तव्यावर नाही तर तुम्ही हे टोस्टरवर केलं तरी चालेल. आता हे दोन्ही साईडने भाजून झाले आहे. आता हे आपण काढून घेऊया. हे तुम्ही डायरेक्टही खाऊ शकता किंवा टॅमॅटो सॉस यासोबतही खाऊ शकता. स्टफिंग गार्लिक ब्रेड रेडी झाले आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.